Good morning, students. Myself Nilima Kadam. स्टँडर्ड 6 मॅथ्स गुणोत्तर व प्रमाण रेशो अँड प्रपोर्शन. Now next coming to the word problem. Now read the given word problem carefully. रीमाजवळ 24 वह्या व 16 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढा. वह्यांचे पुस्तकांची, फर्स्ट वह्या, नेक्स्ट पुस्तके. Rima has 24 notebooks and 18 books. Ratio of notebooks to books. Whatever is written given, you write down first. Number of notebooks 24. Number of books 18. Right? Now we want to find the ratio of notebooks to books. Therefore, ratio of notebooks to books will be equal to number of notebooks upon number of books. Okay? Is equal to, how many number of notebooks are there? Yes, that will be equal to 24 upon 18. Now both these numbers are divisible by 6. That will be equal to 24 divided by 6 upon 18 divided by 6. 6 4s are 24, 6 3s are 18. Therefore, the answer will be 4 upon 3. Okay. Now, this is the word problem. Therefore, we have to write down the answer in words. So, the ratio of notebooks to books with Rima is 4 upon 3. Ratio is asked. Therefore, we are going to write it as it is. That is 4 upon 3. The ratio of notebooks to books with Rima is 4 upon 3. पुढचा आता एक आपण उदाहरण बघणार आहोत. नीट वाचा. शुभमचे आजचे वय 12 वर्षे आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्षे आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर खालील गुणोत्तरे काढा. शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर, शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर. जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर. आता या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, तर शुभमची आई आणि शुभमचे वडील असे 3 आपल्याला घटक दिसत आहेत. ओके, आपण एक टेबल तयार करून घेऊ. शुभमचे वडील आणि शुभमची आई. नाउ शुभम्स एज टुडे इज 12 इयर्स. आता आपण सुरुवातीला आजचं बघणार आहोत. ओके, टुडे. आता आजचं शुभमचं वय किती वय आहे, 12 वर्षे. हिज फादर्स इज 42 इयर्स, म्हणजे वडिलांचं आजचं वय 42 इयर्स. आता आईचं आपलं आजचं वय काढावं लागेल. नाउ शुभम्स मदर इज यंगर दॅन हिज फादर बाय 6 इयर्स. काय दिले बघा आपल्याला, शुभमच्या आईचं वय म्हणजे शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. शुभम्स मदर इज यंगर दॅन हिज फादर बाय 6 इयर्स. लहान म्हणजेच आपण काय करतो, येस, वजाबाकी. मग शुभमच्या वडिलांचं वय 42 वर्ष वजा -6, कारण 6 वर्षांनी लहान, दॅट विल बी इक्वल टू 36. म्हणजेच शुभमच्या आईचं वय किती आलं, 36. ओके. आता आपल्याला हे आजचं वय मिळालं शुभमचं, शुभमच्या वडिलांचं आणि शुभमच्या आईचं. नाउ द रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर व्हेन शुभम वॉज 10 इयर्स ओल्ड. आता 10 इयर्स ओल्ड, शुभम 10 वर्ष असताना, 10 वर्षाचा असताना म्हणजे किती वर्षापूर्वी, आज तो 12 वर्षाचा आहे, तो 10 वर्षाचा म्हणजे किती वर्षापूर्वी, बिफोर 2 इयर्स. राईट, बिफोर 2 years. He was 10 years old. म्हणजेच 2 वर्षापूर्वी तो 10 वर्षाचा आहे, म्हणजे त्याचे वडील सुद्धा किती असणार आहेत, बिफोर 2 years. He will be 40 years and his mother will be before 2 years again
-2 that will be 34. ओके, तर अशा प्रकारे आपण हे पहिले टेबल तयार करून घेऊ, म्हणजे आपल्याला त्याचं आता पुढचं उदाहरण सोडवणं सोपं जाईल. ओके, आता आपल्याकडे टेबल आहे. पहिला प्रश्न काय आहे? पहिलं गणित आपल्याला काय काढायचं आहे? शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी असलेले गुणोत्तर. रेशो ऑफ शुभम्स एज टुडे टू इज मदर्स एज टुडे that will be equal to शुभम्स एज टुडे अपॉन शुभम्स मदर्स एज टुडे. आता शुभमचं आजचं वय 12, आईचं आजचं वय 36. that will be 12 upon 36. Now both these number will be divisible by 12. Therefore 12 divided by 12 upon 36 divided by 12. 12 1 are 12, that is 1. 12 3 are 36, 1 upon 3. Therefore ratio of Shubham's age today to his mother's age today is 1 upon 3. Second one, शुभमच्या आईचं आजचं वय शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाशी असलेलं गुणोत्तर. सो इट विल बी इक्वल टू शुभम्स मदर्स एज टुडे अपॉन शुभम्स फादर्स एज टुडे. राईट, मग आईचं आजचं वय 36 आणि वडिलांचं आजचं वय 42. दॅट विल बी 36 अपॉन 42. These both numbers will be divisible by 6. Therefore 36 divided by 6 upon 42 divided by 6, that will be 6 upon 7. Therefore the answer will be ratio of Shubham's age today to his mother's age today is 6 upon 7. आणि तिसरा प्रश्न, रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज व्हेन शुभम वॉज 10 years old. जेव्हा शुभमचं वय 10 वर्ष होतं तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी असलेलं गुणोत्तर. जेव्हा शुभम 10 वर्षाचा होता तेव्हा त्याची आई त्यावेळेला किती वर्षाची होती? 34 वर्षांची. सो शुभम्स एज अपॉन शुभम्स मदर्स एज, that will be equal to 10 upon 34. Both these number will be divisible by 2. Therefore 10 divided by 2 upon 34 divided by 2. 2 5s are 10 and 2 17s are 34. Right? 17 2s are 34. So that will be equal to 5 upon 17. Answer will be the ratio of Shubham's age to his mother's age when Shubham was 10 years old is 5 upon 17. Okay? Try to solve this example. In a school out of 1220 students, 300 are girls. Find the ratio of number of girls to the total number of students, number of boys to the number of girls, number of boys to the total number of students. Dear students, prepare table like this. Now how many columns you will require? 3 columns, girls, boys and total. Right? Now total number of students given, girls are given. Therefore when you subtract 300 from 1220, you will get the number of boys, and then with the help of this table you can find out the ratio. Okay? So in this way you can solve examples of ratio and proportion. So dear students, try to solve these examples and remember the order is important and the measures must be in the same unit. These 2 points you have to remember while solving the examples of ratio and proportion. Thank you.